व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. हाव इज इट गोइंग? हाव आर यू ऑल? आज खूप दिवसांनंतर पुन्हा आपली ऑनलाईन भेट होत आहे आणि यावेळेस आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत की ज्याचं नाव आहे ऑप्टिक्स. याआधी आपण मॅथमॅटिकल मेथड्स, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि सेमी कंडक्टर हे 3 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत आणि आज आपण सुरू करतोय ऑप्टिक्स या चॅप्टरला. ऑप्टिक्स मीन्स लाईट. लाईटशी संबंधित बरेचसे फिनॉमिनॉन तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये सुद्धा डिस्कस केलेले आहेत. पण मग असं नको व्हायला की मागच्या स्टँडर्डमध्ये शिकलो आणि तसंच पुढे गेलो की आत्ता मला आठवतच नाही आहे की मी काय काय शिकले. म्हणून आपण पाहूयात आजच्या या पार्टमध्ये एक क्विक रिव्हिजन ऑफ ऑप्टिक्स. What is optics? Optics is the branch of physics which deals with the study of nature, production and propagation of light. Optics ही फिजिक्सचीच एक ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये लाईटचा नेचर कसा आहे, लाईटचं प्रोडक्शन कसं होतं आणि प्रोपॅगेशन कसं होतं या संदर्भात स्टडी केला जातो. याच ऑप्टिक्सच्या 2 सब ब्रांचेस आहेत. फर्स्ट वन इज रे ऑप्टिक्स अँड सेकंड इज वेव्ह ऑप्टिक्स. राहील लक्षात. दुसरा पॉइंट असा आपल्या नॉलेजमध्ये आहे तो म्हणजे लाईट इज ॲक्च्युअल इनव्हिजिबल बट इट मेक्स ऑब्जेक्ट व्हिजिबल टू आवर आईज. ॲक्च्युली जर मला कोणी विचारलं की लाईट दिसतोय का, तर माझं उत्तर असेल की नाही, मी लाईट नाही पाहू शकत आहे. पण लाईटमुळे मात्र माझे डोळे वस्तू पाहू शकतात. बघा ना, एखादा अंधाऱ्या खोलीमध्ये जर आपण गेलो तर त्या खोलीमध्ये कुठं कुठं काय ठेवलेलं आहे मी पाहू शकत नाही. पण त्याच खोलीमध्ये जर लाईट असेल, आपण इलेक्ट्रिसिटी चालू केली, बल्ब ग्लो होत असेल तर मला कळतंय ना, मी पाहू शकते की त्या रूममध्ये कुठं काय आहे ते. बरोबर ना. म्हणजे लाईटच्या असण्यामुळं ऑब्जेक्ट व्हिजिबल होतील, पण ॲक्च्युअली लाईट मात्र आपल्या डोळ्यांना दिसणार नाही. आहे का नाही स्ट्रेंज. त्यानंतरचा पॉइंट, स्ट्रेट लाईन पाथ ऑफ ट्रान्सफर ऑफ लाईट एनर्जी इज कॉल्ड द रे ऑफ लाईट. जी गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसत नाही, आत्ता आपल्याला तिचाच अभ्यास करावा लागतोय. अशा सिच्युएशनमध्ये ही जी लाईट एनर्जी आहे किंवा सिम्पली लाईट जो पाथ ॲक्वायर करतोय, तुम्हाला माहीत आहे की एक माध्यमातून, मीडियम जर एकच असेल तर त्या मीडियममधून ट्रॅव्हल होणारा लाईट हा स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करतो. म्हणजे तो एका सरळ रेषेत प्रवास करतो. मग लाईटने ह्या सरळ रेषेत केलेला जो प्रवास आहे किंवा जे ट्रॅव्हलिंग ऑफ लाईट आहे ते जर मला डायग्रॅम काढून रिप्रेझेंट करायचं असेल तर त्यासाठी मी एक रे ड्रॉ करू शकते. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि त्याला ॲरो हेड ड्रॉ करायचा. तो जो ॲरो हेड आहे तो तुम्हाला डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट रिप्रेझेंट करेल. पुढे पाहूयात. The line which presents the direction of propagation of light is called ray of light. लाईट ट्रॅव्हल होतोय ना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका सरळ रेषेत. मग बघा, मी ही अशी एक सरळ रेष ड्रॉ करेल. म्हणजे इथून लाईट निघतोय प्रवासासाठी, ट्रॅव्हल होण्यासाठी. तो एक स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करतोय. मग मला कसं कळतंय की तो इथूनच निघालाय आणि या सरळ रेषेत तो इकडं जाणार आहे, माझ्या उजवीकडे जातोय. तर हा जो ॲरो हेड आहे तो मला रिप्रेझेंट करतोय की तो डाव्या बाजूने निघालेला आहे आणि कुठं ट्रॅव्हल होतोय, कुणीकडे जाणार आहे तर उजवीकडे जाणार आहे. मग लाईटची डायरेक्शन रिप्रेझेंट करणारा हा जो ॲरो आहे त्याला तुम्ही काय म्हणायचं, रे ऑफ लाईट. आपल्याला खूप साऱ्या रे डायग्रॅम ह्या चॅप्टरमध्ये ड्रॉ कराव्या लागतील की ज्यामध्ये आपण ट्रॅव्हलिंग ऑफ लाईट ड्रॉ करणार आहोत, रिप्रेझेंट करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला हा जो रे आहे तो फार मदत करतो, महत्त्वाचा ठरतो. कारण त्यामुळेच तर आपल्याला डायरेक्शन ऑफ लाईट समजते. बरोबर आहे ना. तुम्ही लक्षात ठेवाल याला काय म्हणायचंय, या लाईनला काय म्हणायचं आहे की ज्या लाईनचा वापर करून आपण डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट रिप्रेझेंट करतो तो काय आहे तर रे ऑफ लाईट आहे. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट पाहूयात आपण. A light wave of single wavelength is called monochromatic source of light.
आपण लाईटशी संबंधित जे रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे फिनॉमिनॉन या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की व्हॉट इज मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. एक असा सोर्स ऑफ लाईट की ज्यातून बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्स या सिंगल वेव्हलेंथच्या असतील त्यांना तुम्ही काय म्हणायचं, मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. राहील लक्षात. मोनोक्रोमॅटिकचा संबंध कशाशी जोडायचा तर सिंगल वेव्हलेंथ ऑफ लाईट. तुम्हाला माहीत आहे की लाईट दोन प्रकारचे नेचर पजेस करतो. काही वेळेस तो पार्टिकलसारखा बिहेव करतो की ज्या वेळेस आपण असं म्हणतोय की लाईट हा पार्टिकलसारखं बिहेव करतोय त्यावेळेस आपण त्याला कार्पसल्स असं म्हणतो. न्यूटनने त्याची कार्पस्क्युलर थिअरी ऑफ लाईट दिलेली आहे की जी आपण 12वीमध्ये ब्रीफली डिस्कस करणार आहोत. तुम्हाला फक्त आता एवढंच माहीत पाहिजे की लाईट ड्वेल नेचर पजेस करतो. काही वेळेस तो पार्टिकलसारखं बिहेव करतो आणि काही वेळेस तो व्हेवसारखं बिहेव करतो. मग आपण ज्यावेळेस रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट यासारखे फिनॉमिनॉन स्टडी करत असतो त्यावेळेस आपल्याला लाईटचं जे नेचर ऑब्झर्व करायला मिळतं ते असतं वेव्ह नेचर ऑफ लाईट. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की जोपर्यंत लाईट वेव्ह नेचर पजेस करणार नाही तोपर्यंत आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट यासारखे काही फिनॉमिनॉन स्टडी करू शकणार नाही. ठीक आहे. मग मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईटची आपल्याला गरज पडेल ज्यावेळेस मी रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट स्टडी करते. कारण यांचा वापर कशासाठी होईल तर लाईटला वेव्हच्या फॉर्ममध्ये एमिट करण्यासाठी, बाहेर टाकण्यासाठी. म्हणजे असे सोर्स लाईट वेव्हच्या फॉर्ममध्ये एमिट करतील की ज्यांची वेव्हलेंथ कशी असेल, सिंगल असेल. ठीक आहे. आणि त्यांना तुम्ही काय म्हणाल तर मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. राहील लक्षात. जायचं पुढं. 6 नंबरचा पॉईंट. ए मोनोक्रोमॅटिक लाईट वेन ट्रॅव्हल इन ए सेम मीडियम इट फॉलोज ए स्ट्रेट लाईन पाथ. ज्यावेळेस ह्या मोनोक्रोमॅटिक लाईट ट्रॅव्हल होत असतात एकाच माध्यमातून त्यावेळेस ह्या मोनोक्रोमॅटिक लाईटच्या ज्या लाईट वेव्स आहेत त्या स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करतात. मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईटचं एक एक्झाम्पल आपल्याला देता येईल ते म्हणजे लेझर. तुम्ही बघितलं ना लेझर कसा ट्रॅव्हल होतो, एका स्ट्रेट लाईनमधून ट्रॅव्हल होतो ना. कधीपर्यंत, जोपर्यंत तो एकाच माध्यमातून ट्रॅव्हल होत आहे ना तोपर्यंत. ठीक आहे. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज कॉल्ड ऑप्टिकल मीडियम. अशी सर्व माध्यमं, अशी सर्व मीडियम की ज्या मीडियममधून लाईट ट्रॅव्हल होऊ शकतोय किंवा पास होऊ शकतोय त्या सर्व मीडियमला, त्या सर्व मटेरियल्सला आपण म्हणायचं ऑप्टिकल मीडियम. ठीक आहे. पुन्हा एकदा पाहताय बोर्डवर. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज कॉल्ड ऑप्टिकल मीडियम. मग आता ह्या ऑप्टिकल मीडियमचे सुद्धा काही टाईप्स आहेत. पहिला आहे ट्रान्सपरंट ऑप्टिकल मीडियम, दुसरा आहे ट्रान्सल्युसंट आणि तिसरा आहे ओपॅक. मग मी सगळ्यांबद्दलच तुम्हाला थोडं थोडं सांगून टाकते आत्ताच. ट्रान्सपरंट मीडियम कधी म्हणतोय आपण तर an optical medium is said to be transparent if it allows most of incident light to pass through it. For example, glass, clear water, etc. असं एक माध्यम, असं एक मीडियम की ज्यावर इन्सिडंट होणारा मॅक्झिमम लाईट त्या मीडियममधून ट्रॅव्हल होऊ शकतो. अशा माध्यमाला, अशा मीडियमला तुम्ही म्हणायचं ट्रान्सपेरंट मीडियम. ठीक आहे. ट्रान्सल्युसंट कशाला म्हणायचं? A medium is said to be translucent if it allows partial light to pass through it. ट्रान्सल्युसंट मीडियम असं एक माध्यम आहे की ज्यावरती पडणारा सगळ्याच्या सगळा लाईट त्या मीडियममधून ट्रॅव्हल होणार नाही, पण काही लाईट मात्र त्या मीडियममधून ट्रॅव्हल होऊ शकतो किंवा पास होऊ शकतोय. अशा माध्यमांना तुम्ही काय म्हणायचं तर ट्रान्सल्युसंट मीडियम. ओपॅकचं मात्र वेगळं आहे. A medium which does not allows any light to pass through it and through which vision is not possible. For example, wood, stone, metal, etc. बघा एक्झाम्पलवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ओपॅक मीडियमचं एक्झाम्पल देतोय स्टोन, वूड किंवा एखादं मेटल की ज्यामधून लाईट ट्रॅव्हल होऊ शकणार नाही. बरोबर आहे ना. आणि आपल्याला तो ट्रॅव्हल झालेला लाईट
दिसणार सुद्धा नाही, कारण ज्याच्यामधून आपल्याला विजन पॉसिबल नाही, ज्या माध्यमातून आपल्याला आरपार पाहणं पॉसिबल नाही, अशी जी माध्यमं आहेत त्या माध्यमातून लाईट पास होत नाही आणि त्यांना तुम्ही काय म्हणायचं तर ओपॅक मीडियम ऑफ लाईट किंवा ओपॅक ऑप्टिकल मीडियम. ठीक आहे. म्हणजे आता हा 7 नंबरचा पॉइंट जर कंक्लूड करायचा म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की ज्या मीडियम मधून लाईट ट्रॅव्हल होतो ते झालं ऑप्टिकल मीडियम. ज्या मीडियम मधून मॅक्झिमम लाईट ट्रॅव्हल होतो तो झाला ट्रान्सपेरंट मीडियम. ज्या मीडियम मधून लाईट पार्शियली ट्रॅव्हल होतो त्याला मी म्हटलं ट्रान्सल्युसंट मीडियम. आणि ज्या माध्यमातून लाईट ट्रॅव्हल होऊ शकत नाही त्याला मात्र मी काय म्हणते तर ओपॅक मीडियम. ठीक आहे. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आता प्रत्येक मटेरियलमधून ट्रॅव्हल होणाऱ्या लाईटची जी एनर्जी आहे ती काय आहे तर डिफरंट आहे आणि त्या मीडियममधून ट्रॅव्हल होणाऱ्या डिफरंट लाईट एनर्जीमुळेच किंवा लाईट पास होऊ देण्याच्या डिफरंट कपॅसिटीजमुळेच आपण डिस्कस करतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा फिनॉमिनॉन. ठीक आहे. एक असं ऑप्टिकल मीडियम की ज्याला आपण डेन्सर असं म्हणतोय, डेन्सर आहे. मग मी कधी म्हणते हे डेन्सर आहे तर यासाठी मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही टर्म मदत करते. ज्या वेळेस एखाद्या माध्यमाचं एखाद्या ऑप्टिकल मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा हाय असेल त्यावेळेस मी असं म्हणेल की ते जे माध्यम आहे ते काय आहे तर डेन्सर आहे. ठीक आहे. आता काही वेळेस असं होईल की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल तर लो असेल. हाय असलं तर मी काय म्हणते की माध्यम काय आहे तर डेन्सर आहे. ज्या वेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लो असेल त्यावेळेस मग मात्र ते माध्यम कसं असणार आहे तर रेअरर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या टर्मचा वापर करून ठरवता येतं की एखादं मीडियम की जे लाईट ट्रॅव्हल करून घेऊ जाऊ शकते तर ते डेन्सर आहे किंवा ते काय आहे तर रेअरर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हाय असेल, माध्यम कसं असेल डेन्सर असेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लो असेल, मीडियम कसं असेल तर रेअरर असेल. राहील लक्षात. या लेक्चरमध्ये ज्या 2 फिनॉमिनॉन बद्दल बोलायचं ठरलेलं आहे आपलं, पहिला आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि दुसरा आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्या संबंधीची एक डायग्राम मी इथं ड्रॉ केलेली आहे. ती तुम्हाला अखंड चॅप्टर संपेपर्यंत डोक्यात ठेवायची आहे. ठीक आहे. मग बघा की होईल काय. ए मोनोक्रोमॅटिक लाईट वेन ट्रॅव्हल इन ए सेम मीडियम इट फॉलोज स्ट्रेट लाईन पाथ वेन a ray of light is incident obliquely on the interface of two media. Part of light is reflected back into the same medium. This phenomenon is called partial reflection of light. The remaining part of light is transmitted in the second medium and this is called refraction of light. ह्या एकाच डायग्राम मध्ये आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे दोन्ही फिनॉमिनॉन पाहायला मिळतील. ठीक आहे. बघा एक मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट. मोनोक्रोमॅटिक आता तुम्हाला कळायला लागलं की अशी लाईट वेव्स की ज्यांच्या वेव्हलेंथ कशा आहेत सेम आहेत आणि अशा एकसारख्या वेव्हलेंथ असलेल्या लाईट वेव्स ज्या सोर्समधून इमिट केल्या जात आहेत त्या सोर्सला आपण म्हणतोय मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. ठीक आहे. मग असा एक मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट आपण घेतला, त्याच्यामधून लार्ज नंबर्स ऑफ वेव्स बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट केल्या गेल्या की ज्यांची वेव्हलेंथ एकसारखी आहे. त्यातली एक लाईट वेव्ह मी दाखवते, तिचा पाथ दाखवते. बघा हा असा ती ऑब्लिकली मीन्स तिरकस इन्सिडेंट झाली कशावरती तर इंटरफेसवर. इंटरफेसला तुम्ही बाउंड्री असं सुद्धा म्हणू शकता की एक जे माध्यम आहे आपल्याकडे ते आहे एअर. इथं सगळ्या आजूबाजूला काय दिसते तर हवा आहे, फ्री स्पेस आहे, एअर आहे. आणि इथं मी घेतला सपोज एक ग्लास स्लॅब किंवा तुम्ही वॉटर घेऊ शकता, ऑइल घेऊ शकता, दुसरं कोणतंही माध्यम. म्हणजे आपल्याकडे 2 मीडियम आहेत. फर्स्ट मीडियमला मी म्हणते एअर, हवा हे माध्यम घेतोय आपण.
आणि दुसरं जे मीडियम आहे त्याला आपण म्हणूयात ग्लास. ठीक आहे, हा ग्लास स्लॅब आहे असं समजा. मग ग्लास स्लॅब आणि हवा यांची जी बाउंड्री आहे, म्हणजे जिथं हवा संपून दुसरं माध्यम ग्लास सुरू होतं किंवा ग्लास संपून जिथं हवा सुरू होते, ग्लास आणि एअर यांचं जे सेपरेशन आहे ज्या ठिकाणी होते, ज्या बाउंड्रीला होते, त्या बाउंड्रीला म्हणजे ही पहा, ही बाउंड्री, ही, याला आपण काय म्हणतोय तर इंटरफेस असं म्हणतोय. मग लाईट ज्यावेळेस ट्रॅव्हल होतोय एकाच माध्यमामधून, एका सेम मीडियम मधून, त्यावेळेस त्याने ॲक्वायर केलेला जो पाथ असेल तो असेल स्ट्रेट लाईन पाथ, म्हणजे तो स्ट्रेट लाईन पाथ मधून मूव्ह होत असेल. पण जर तो ऑब्लिकली इन्सिडेंट झाला एका इंटरफेसवरती, एका पॉइंटला, इथं बघा, इथं लाईट एअरमधून ट्रॅव्हल होत होत असा ऑब्लिकली तिरकस एक वेव्ह आली, हा त्या लाईटचा पाथ दिसतोय की ज्याला तुम्ही रे ऑफ लाईट म्हटलं आता काही वेळेपूर्वीच. मग हा बघा, हा जो ॲरो हेड आहे ना तो मला रिप्रेझेंट करतोय, तो मला दाखवतोय की लाईट या ठिकाणाहून आलेला आहे आणि तो कुठं इन्सिडेंट होतोय तर इथं इन्सिडेंट होतोय. मग आता इंटरफेसवर इन्सिडेंट झाल्यानंतर काय होईल, सम पार्ट ऑफ लाईट इज रिफ्लेक्टेड इन द सेम मीडियम. लाईटचा जो काही भाग होता, काही लाईट एनर्जी जी होती ती एअरमधून आलेल्या सेम माध्यमामध्येच काय होते तर रिफ्लेक्ट होते. म्हणजे त्या लाईट वेव्हचा काही भाग हवेमधून आली ना, ती एअरमधून आली, एअरमध्येच निघून जातो, पाथ चेंज करतो आणि एअरमध्येच निघून जातो. लाईटचं हे जे बिहेवियर आहे, ऑब्लिकली येणं, इंटरफेसवर इन्सिडेंट होणं आणि आला त्याच माध्यमात पुन्हा निघून जाणं, या फिनॉमिनॉनला आपण म्हणतोय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. मग आता आपण असं नाही म्हणत आहे की आला तेवढा सगळ्याच्या सगळा 100% लाईट काय झाला, रिफ्लेक्ट झाला, म्हणजे 100% लाईट रिफ्लेक्ट होत नाही असं मला म्हणायचंय. मग लाईटचा काही भाग कुठे गेला तर लाईटचा काही भाग या दुसऱ्या माध्यमामध्ये, सेकंड मीडियममध्ये एंटर झाला. हे ते सेकंड मीडियम की ज्याला आपण ग्लास असं म्हणतोय. पण मग सेकंड मीडियममध्ये एंटर झाल्यानंतर परिस्थिती काय होते की तो जो लाईट रे आहे तो बेंड होतो म्हणजे स्वतःची डायरेक्शन चेंज करतो. बघा, हा इन्सिडेंट रे एअरमधून ट्रॅव्हल होत असताना असा ट्रॅव्हल होत होता, इथं तो ग्लास स्लॅबमध्ये एंटर करतोय ह्या पॉइंटपासून. मग या इन्सिडेंट रे ऑफ लाईटने जर स्वतःची डायरेक्शन चेंज केली नसती, एकसारख्याच डायरेक्शनने जर तो ह्या ग्लास स्लॅबमध्ये एंटर झाला असता, तर त्या रेची डायरेक्शन ही अशी असते. बघा, मी डॉटेड लाईनने दाखवलं. डॉटेड लाईनने म्हणजे असं होत नाही, आपण इमॅजिन करतोय की जर असं झालं असतं तर काय, म्हणून मी त्यासाठी काय केलं तर डॉटेड लाईन वापरली. मग हा लाईटचा तो भाग आहे की जो आपण म्हणतोय की तसाच्या तसा डायरेक्शन न बदलता जर ग्लास स्लॅबमध्ये एंटर झाला असता तर काय सिच्युएशन असती, तर तो असा सरळ निघून गेला असता. पण असं होत नाही. आपल्याला माहित आहे की लाईटचा एअरमधला जो स्पीड आहे तो सगळ्यात जास्त आहे. किती आहे बरं तो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतका आहे. आणि मी इथं ग्लास स्लॅब म्हणते ना, मी ग्लास स्लॅबमधला लाईटचा स्पीड तुम्हाला सांगते की जो असतो 2 × 10⁸ मीटर पर सेकंद. मग मला आता सांगा बरं, एअरमधला स्पीड जास्त आहे ना, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. कोणाच्या कम्पॅरेटिव्हली तर ग्लासमध्ये असलेल्या लाईटच्या स्पीडच्या कम्पॅरेटिव्हली, की जो 2 × 10⁸ मीटर पर सेकंद इतका आहे. मग आता एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात एंटर होत असताना स्पीड काय होतोय तर कमी होतोय. एअरमध्ये जास्त आहे, ग्लासमध्ये एंटर केला की तो स्पीड कमी होतोय. तुम्ही म्हणाल की आपल्याला कसं कळतंय की स्पीड कमी झाला, तर हा जो स्पीड कमी होतोय त्याचमुळे लाईटला डायरेक्शन काय करावी लागते, चेंज करावी लागते. म्हणजे बघा, जर तसाच्या तसा निघून गेला असता, हवेमधला आणि ग्लासमधला स्पीड एकसारखा राहिला असता, तर ही डायरेक्शन अशी असती ना, इन्सिडेंट रेची, इथं इन्सिडेंट झाला आणि दुसऱ्या मीडियममध्ये म्हणजे ग्लासमध्ये एंटर होत असताना असाच निघून गेला. पण असं नाहीये त्याचं बिहेवियर. तो लाईट रे इथं तुम्हाला बेंड झालेला दिसतोय. ठीक आहे. मग हे बेंडिंग का झालं तर ड्यू टू स्पीड ऑफ लाईट इन ग्लास स्लॅब, की जो कमी झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे, आणि म्हणून हा इन्सिडेंट रे ऑफ लाईट इथं काय झाला, बेंड झाला. आणि मग इथं
तुम्हाला काय मिळालेलं आहे तर रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट. रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट हा आहे इन्सिडेंट रे ऑफ लाईट की जो एअरमधून आला इंटरफेसला या पॉईंटला. आपण या पॉईंटला काहीतरी नाव देऊ का बरं, मी याला लेबलिंग करते ए असं. तर ए पॉईंट पाशी तो काय झाला इन्सिडेंट झाला. मग हा तुम्हाला मिळाला इन्सिडेंट रे ऑफ लाईट आणि हा तुम्हाला मिळाला रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट. आता होतं काय की हा जो इन्सिडेंट रे ऑफ लाईट आहे काही वेळेस तो इथे इन्सिडेंट होईल, इथे इन्सिडेंट होईल, इथे इन्सिडेंट होईल. प्रत्येक वेळेस तो वेगवेगळ्या ठिकाणी इन्सिडेंट होतो आणि त्यामुळं तयार होणारा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे तो आपल्याला वेगवेगळा मिळतो. किंवा मग इथं जो रिफ्रॅक्ट झालेला लाईट आहे त्याने इथं बघा मी एक रेड कलरची लाईन ड्रॉ केलेली, मी तिला काय म्हणतीये तर नॉर्मल असं म्हणतीये. मग हा नॉर्मल ड्रॉ करायची गरज का पडली तर आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण केलेलं काम आहे ते. नॉर्मल म्हणजे मी परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलाय, तुम्हाला दिसतंय का इथं बघा इंटरफेस आहे म्हणजे एक बाउंड्री आहे की जिने दोन माध्यमांना अलग केलं, सेपरेट केलं, सेपरेशन केलं दोन मीडियमचं. मग इथं एअरला सुद्धा परपॅन्डिक्युलर आणि इथं ग्लास स्लॅबला सुद्धा परपॅन्डिक्युलर असेल अशी एक लाईन व्हर्टिकल लाईन मी ड्रॉ केली आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आणि मी तिला काय म्हणतीये तर नॉर्मल. ठीक आहे. मग नॉर्मलमुळे आपल्याला काय मदत होते तर इथं ज्यावेळेस रिफ्रॅक्ट होणारा लाईट बेंड होतोय तर असं असेल ना की इन्सिडेंट रे जर वेगवेगळ्या अँगलने इन्सिडेंट झाला तर काही वेळेस लाईट असा येईल, काही वेळेस असा येईल, काही वेळेस असा येईल. म्हणजे काही वेळेस तो नॉर्मल पासून दूर जाणारा असेल बेंडिंग झाल्यानंतर किंवा काही वेळेस तो नॉर्मलकडे येणारा असेल. पण मग मला कसं कळणार की तो अलीकडे येतोय का तो पलीकडे निघून जातोय. मग हे मला कळावं की ते बेंडिंग किती प्रमाणामध्ये झालंय म्हणून आपण काय करतोय तर नॉर्मल ड्रॉ करतोय. ठीक आहे. मग अशी ही जी डायग्रॅम आहे त्या डायग्रॅममुळं मला कळतंय की सगळ्याच्या सगळा लाईट रिफ्रॅक्ट होणार नाही म्हणजे दुसऱ्या माध्यमात येणार नाही किंवा सगळ्याच्या सगळा लाईट आला त्या माध्यमातून पुन्हा जाणार नाही. म्हणजे इथं काही प्रमाणामध्ये मला काय दिसतंय तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि काही प्रमाणामध्ये मला ही डायग्रॅम दाखवते की देर इज ऑल्सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑकर. ज्यावेळेस 100% रिफ्लेक्शन होईल त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण इमेज आपल्याला पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल मिररवर इन्सिडेंट होणारा 100% लाईट हा रिफ्लेक्ट होतो म्हणून आपण पूर्णच स्वतःला आरशामध्ये पाहू शकतो. नाहीतर असं झालं असतं ना की आपल्या बॉडीचा काही पार्ट दिसला असता आणि काही पार्ट दिसलाच नसता जर पूर्ण रिफ्लेक्शन होत नसतं ना तर. पण तसं होत नाही. याचा अर्थ त्या मिररवर इन्सिडेंट झालेले सगळेच्या सगळे रेज आपल्या रेटिनावर एंटर होतात आणि आपल्याला आपली पूर्ण इमेज मिररमध्ये दिसते. म्हणजे प्लेन पॉलिश्ड सरफेसवरून लाईट 100% रिफ्लेक्ट होतो असं म्हणायला हरकत नाही. पण जे रफ सरफेस आहेत त्यामधून मात्र असं होणार नाही. काही लाईट रिफ्लेक्ट होईल आणि काही लाईट मात्र काय होईल तर रिफ्रॅक्ट होईल. ठीक आहे. मग इथं मी काही अँगल दाखवलेत बघा. इथं मी म्हणते आय, इथं मी एक अँगल दाखवलाय इंटरफेस आणि इन्सिडेंट रेमध्ये झालेला ज्याला मी θg असं रिप्रेझेंट करते. इथं एक अँगल दाखवलेला आहे आर. इथं एक अँगल मी शो करते डेल्टा. यांच्या संदर्भात आपण बोलूयात पण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. मी ते रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन लिहिलेली आहे, स्टेटमेंट लिहिलेलं आहे. व्हॉट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ते एकदा तुम्हाला सांगते. वेन ए मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट ट्रॅव्हल, हा आहे तो मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट की जो ट्रॅव्हल झाला कसा फ्रॉम वन ट्रान्सपेरंट मीडियम इनटू अनादर ट्रान्सपेरंट मीडियम. एक ट्रान्सपेरंट मीडियम होतं हवा. बघा आपल्यामध्ये पण हवा हेच मीडियम आहे ना आणि आपण सगळे एकमेकांना पाहू शकतो. याचा अर्थ हवा किंवा एअर हे काय आहे तर ट्रान्सपेरंट मीडियम आहे. मग हा लाईट ट्रॅव्हल होतोय कसा तर एका ट्रान्सपेरंट मीडियममधून. फर्स्ट ट्रान्सपेरंट मीडियमला मी काय म्हणते तर एअर. एअरमधून तो कुठं जातोय इनटू अनादर ट्रान्सपेरंट मीडियम की ज्याला आपण काय म्हणतोय ग्लास. ग्लासमध्ये सुद्धा आपण काय होऊ शकतो तर आरपार पाहू शकतोय. म्हणजे ग्लास हे सुद्धा काय आहे तर ट्रान्सपेरंट मीडियम आहे. मग काय ऑब्झर्व केलं गेलं तर इट्स डायरेक्शन चेंजेस. लाईट डायरेक्शन काय करतो चेंज करतो. लाईट टुवर्ड्स नॉर्मल बेंड होतो आणि मग
नॉर्मलकडे झालेलं जे बेंडिंग आहे की जे ह्या रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईटने आपण ऑब्झर्व करू शकतोय, हा जो फिनॉमिनॉन आहे की इन्सिडंट रेचं एका ट्रान्सपरंट मीडियममधून म्हणजे एअरमधून ट्रॅव्हल होऊन येणं, इंटरफेसवरती आदळणं, इंटरफेसवरून दुसऱ्या माध्यमामध्ये एंटर होणं आणि एंटर होत असताना व्हेलॉसिटी कमी झाल्यामुळं बेंडिंग होणं की ज्यामुळं आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑब्झर्व करता येणं, हा जो फिनॉमिनॉन आहे तो म्हणजे लाईटने शो केलेलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा. वेन ए मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट ट्रॅव्हल फ्रॉम one transparent medium into another transparent medium, its direction changes. Its direction changes. We know that it is because of decreasing speed of light in second medium. This phenomenon is called refraction of light. Isn't it? राहील लक्षात? तर भेटूयात आपण I, थीटा, जी, आर आणि डेल्टा हे जे अँगल्स आहेत त्यांच्याशी संबंधित डिस्कशनला घेऊन आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.